चला मॅचला लगेच सुरुवात करायची आहे, वेळेचा निर्बंध आहे मित्रांनो. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. बॅटिंग करणारी टीम विनंती असेल अंपायर 2 मिनिटं मॅच थांबवा, कारण अतिरिक्त खेळाडू नाहीये त्यामुळे लाईव्हला निलेश आणि नितीन आणि गोलंदाज ट्रॅक वरती पहिलं षटक. पहिला बॉल एक धाव आली होती आणि नंतर ह्या बॉल वरती मात्र डॉट बॉल असताना मात्र पाहायला मिळतोय. पुढचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खालती राहिलाय, वेगाने टाकलेला हा बॉल अगदी आपण जर पाहायला गेलं तर डॉट बॉल असताना मात्र पाहायला मिळतोय. एका बाजूला मिराजवाडी, दुसऱ्या बाजूला कडवे बुद्रुक या दोन संघांमधली ही लढत. टॉस जिंकला बॅटिंग करण्याचा निर्णय कडवे बुद्रुक संघाचा. मिराजवाडी टीम फिल्डिंग करते आणि या फिल्डिंग करत असताना गोलंदाज ट्रॅक वरती मात्र रोहितला बघतोय. पहिलं षटक खूप चांगल्या पद्धतीने मात्र हाताळत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे टप्पा पुढे ठेवला. ओव्हर पिच चेंडू मिडॉन तैनात आहे त्या ठिकाणी. एकच धाव मात्र प्राप्त होईल टीमच्या खात्यामध्ये. ऍड होत असताना एक धाव सिंगल येते. टीमची धाव संख्या 2. या धाव संख्येवरती आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला, अजूनही 2 बॉल शिल्लक पहिल्या षटकामध्ये. लोअर फुल टॉस बॉल होता, त्याच्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न जिथे पाहायला मिळाला. एक धाव तर कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न मात्र सुरू आहे आणि दुसरी धाव देखील अगदी सहजरित्या कंप्लीट होत असताना व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अव्वंतर धावसंख्येमध्ये भर पडेल, एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. हो ड्राईव्ह केलाय, ऑन ड्राईव्हचा प्रयत्न. एकच धाव सिंगल येईल. संतोषचा पहिलाच बॉल मिड विकेटला खेचून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे खूप चांगला. इथे काय घडलाय, चांगला थ्रो.
व्हाईट बॉलचा इशारा अंपायरचा. अवंतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा भर पडेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. टीमची धावसंख्या 9 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा व्हाईट बॉल. टप्प चुकतोय. चूक टप्पा हाताळावा लागेल. लाईन चांगली हाताळावी लागेल कारण खुला टाकलेला बॉल होता. बुंद्यातला बॉल. एकच धाव. टीमची धावसंख्या 12 या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचतोय. 12 ऑन स्कोर कार्ड. जबरदस्त स्ट्रोक. बॉल हवेत आहे. ओहो इथे कॅच ड्रॉप. एलिव्हेशन तितकं प्राप्त झालं नाहीये. खूप वेळ बॉल हवेत होता. लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगला केला परंतु प्रयत्नांना यश मात्र प्राप्त झालं नाहीये. आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. मिड विकेटच्या डोक्यावरून बॉल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. हो आखूड टप्प्याचा बॉल ऑन साइडला वळवलाय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का नाही थांबवलं. एका धाव्यावरती समाधान. फुल टॉस बॉल. त्याच्यावरती आक्रमण. फुल टोल वसूल केलाय. बिग हिट. बॅक टू बॅक दुसरा षटकार. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. अगदी त्याला इनसाइड आउट फटका खेळला. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. पुन्हा एकदा आणखीन एक. मी नाही थांबणार. लांबच लांब मारणार. लांब लचक ठोकलाय षटकार. सलगचे 4 षटकार मारलेत.
समोरच्या दिशेने फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या आवाक्याबाहेर. 5 बॉल 5 षटकार. नितीन रंगात ती 6 षटकार येतोय का सन्मान देतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु अगदी मोठा फटक्यासाठी गेलेच होते. बावन्न झाले, 53 धावांचं लक्ष असेल. 53 धावा विजयासाठी, 53 धावांची गरज. चला टॉस साठी यायचंय. साबळेवाडी आणि कुंभारगाव टॉस साठी या लगेच. आणि कुंभारगाव कॅप्टन टॉस साठी या प्लीज. साबळेवाडी आणि कुंभारगाव टॉस साठी यायचं लगेच, कारण आणखीन एक पूर्ण गट बाकी आहे. आणि गटामध्ये आपण जर पाहायला गेलं तर 2:45 झाले. घ्यायचे आणि कडवे टीम विनंती करेन. नेक्स्ट मॅच मध्ये साबळेवाडी विरुद्ध कुंभारगाव संघाने मात्र टॉस जिंकलाय, फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, आमंत्रित केलाय टीम साबळेवाडी संघाला बॅटिंग साठी. नेक्स्ट मॅच मध्ये कुंभारगाव फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय.
व्हाईट बॉलचा इशारा. अवंतर धावसंख्येमध्ये भर पडेल. अवंतर धावसंख्येने मात्र षटकाची सुरुवात झाली. ओहो, शॉर्ट बॉल पुल केलाय. शॉर्ट पुल होतोय. सक्सेसफुल, वंडरफुल, पॉवरफुल षटकार. अकुडप्याचा बॉल होता. दिशा दिली आहे. बॉल अडला गेलाय. विकेट थोडीशी स्लो आहे. आउटफील्ड थोडीशी स्लो पाहायला मिळाली आणि तिथे आपण जर पाहायला गेलं तर या बॉलवरती मात्र सिंगल आले. 2 धावा, माफ करा. बॉल पाठीमागे चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव. ओहो, जबरदस्त स्ट्रोक. बॉल बॅकड्रॉप पाहायला मिळाला आणि अप्रतिम काय एफर्ट्स मात्र पाहायला मिळाले. कॅच घेण्याचा प्रयत्न तिथे आणि थोडेसे निराश पाहायला मिळाले, परंतु एफर्ट्स तिथे चांगले पाहायला मिळाले. मॅग्निफिसंट एफर्ट्स, जबरदस्त एफर्ट्स आपल्या टीम साठी मात्र घेत असताना मात्र हा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. सूर मारला होता. प्रॉपर फर्स्ट, सेकंड, थर्ड अटेम्प्ट मध्ये मात्र हा बॉल हातातून निसटला. हो, जबरदस्त स्टँड अँड डिलिव्हर. जागेवरून ठोकलाय. सीधी बॅट, नो बकवास, क्लिअर केलाय. साधा षटकार.
जबरदस्त स्ट्रोक, काय फटका, लाजवाब, अप्रतिम स्ट्रोक, षटकार. टीमची धावसंख्या 36, या धावसंख्येवरती मात्र जाऊन पोहोचले 36. येणारे 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये करायचे आहेत 17 ची गरज. 7 चेंडू 17. ओ टप्पा पडल्यानंतर खालती राहिला बॉल. बॉल डिक्लेअर झोन मध्ये. एक धाव, सिंगल येते. 6 चेंडू मध्ये आता करायचे आहेत 16 धावा. 6-16 समीकरण. मॅच स्पीडअप करायचे मित्रांनो, टीम मीटिंग नको. बघा टीम मीटिंग नको, विनंती करेन. कडवे टीम 15 मिनिटाचा अवधी आहे, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. सहा 16 ची गरज असताना पहिला बॉल व्हाईट बॉल आला. आता 6 बॉल आणि 15 ची गरज आहे. 6 चेंडू 15. जबरदस्त स्ट्रोक, बॉल सीमारेषेच्या बाहेर, षटकार. 6 धावा, बिग हिट. 5 चेंडू 9 ची गरज. पप्पू वरती आक्रमण केलंय. चांगला फटका खेळला गेलाय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होईल आणि तिथे क्षेत्ररक्षकाच्या आवाक्या बाहेर. बॉल सीमारेषेच्या बाहेर. चार चेंडू 5 ची गरज. व्हाईट बॉल. अंपायरचा निर्णय येतोय व्हाईट बॉल. आता 4 बॉल 4 ची गरज. चांगला बॉल, चांगला बॉल. 3 चेंडू 4 ची गरज. तीन चेंडू 4 ची गरज असताना पुन्हा एकदा पॉइंटला उडवला क्षेत्ररक्षक आहे. अडवला गेलाय, अडवला गेलाय. फेकी देखील चांगली पाहायला मिळाली. 2 चेंडू 3. 2 चेंडू 3 धाबांची गरज. मॅच स्पीडअप करायची आहे. नेक्स्ट मॅच साठी टीम साबळेवाडी आणि कुंभारगाव लगेच तयार राहायचंय.
पायावरती आदळलाय बॉल. एक बॉल मध्ये आता 2 करायचे आणि कंपल्सरी चेस आहे. निर्णय कंपल्सरी चेस आहे. 2 धाबा तुम्हाला बनवायच्याच आहेत. एक बॉल मध्ये 2 धाबा बनवायच्याच आहेत. अतितटीचा सामना. 1 चेंडू 2. एक चेंडू 2 ड्राइव्ह केलाय. पहिली धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न सुरू आहे. दुसरी धाव फेकी खराब पाहायला मिळाली आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. या मॅच मध्ये विजेता संघ ठरलाय अर्थातच टीम मिरासवाडी.